जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. आता मी चाललोय आमच्या विहिरीकडे. हे पाणी नक्की कुठे येतं मला काही समजलं नाही. मी एकदा विहीर बघितलेली पण तिथे एवढं पाणी मला वाटलंच नाही एवढं पाणी येतं तिथून. मग आता मम्मी मला घेऊन चालली इकडे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता इकडे भुईमुगाला पाणी लावायला सुरुवात केली इकडे. आता इकडे असं पाणी चाललं आहे, याच्यामधून पाईप लावला होता. तर मम्मी बघा पायात तिकडून चालले. तर मम्मी पण सकाळपासूनच पाण्यामध्ये उतरले, कारण की हे असं वाफा आहेत ना, वाफा सोडले म्हणजे इथून असं पाणी जाईल आणि भुईमुगाला असं पाणी लागेल. कारण इकडलं सगळं झालं आहे सकाळपासून, आम्ही केलं पण फक्त इकडलं बाकी होतं. तर बोललो आता जरा व्हिडिओ चालू करतो, ब्लॉगिंग करतो जरा वेळ, टाईम भेटला होता म्हणून. तर पाणी आता हे सगळं आपलं येतं आहे ते पूर्ण विहिरीतून येतं. तिकडे विहीर आपली त्या साईडला तिकडून येतं आहे. आणि निसर्ग पण एवढा छान झाला ना मित्रांनो. ऊन तर खूप आहे. मी ऐकलं की मुंबईला 55 सेल्सिअस तापमान चालू आहे असं ऐकलं आहे, बट नक्की माहिती नाही. पण गरमी भरपूर चालू आहे. आणि इकडे आपली सगळ्यांची अशी घरं आहे तिकडे मागे. खरं म्हणजे आज आम्ही मुंबईला जाणार होतो, पण ॲक्च्युली असं झालं की आज गणपती बाप्पाचा मेन दिवस आहे. आणि त्यात बोललो की इकडे गावामध्ये वाटतं पूजा पण असते. मेन म्हणजे आपल्या मळ्यामध्येच आपला गणपती बाप्पा आहे. तर संध्याकाळचं नक्कीच काहीतरी होतं इकडे, म्हणजे छान छान आरती होते वगैरे बाप्पाची. इकडे हे जे असं मोठं दिसतंय तुम्हाला असं छोटंसं, ते तीळ आहे ना मम्मी? तीळ त्याचे तिळगुळ बनतात ॲक्च्युली. जे पहिले काळे तीळ बनतात ना मम्मी, सफेद तीळ असतात ना त्याचे, इकडे लावले असे मध्ये मध्ये लावलेत. हां, त्याच्यात तीळ असतात, सफेदवाले तीळ असतात. आणि इकडे टमाटे पण लावले होते आजीने. टमाटे कुठे आहेत का मम्मी? या साईडला मध्ये मध्ये लावलेत ते. ॲक्च्युली आजीने असं केलं आहे की सगळं थोडं थोडं मिक्स लावून ठेवलं आहे सगळीकडे. ते बरं आहे, हे नाही पिकलं तर ते नाही पिकलं तर ते. तर मी चाललो आहे घराकडे. इकडे मम्मी पण येते. तर पाणी खूप खोल आहे, झाडं काढले ना परफेक्टली दिसेल, पण मी तुम्हाला तरी पण दाखवतोय पाणी खूप आहे. आणि तेच पाणी आपलं चिमणीचं घरटं इकडे होतं ना कुठेतरी, दिसत नाही त्या झाडाला. तेच एवढं मोठं इकडे चिमणीचं घरटं सुद्धा आहे. आणि इकडून आपलं पाणी असेल त्या वावरामध्ये जातं आपल्या. अजून खाली पण असेल ना मोठी? खाली पण मोठी असेल, मोठीच्या मोठी. वातावरण पण छान झालं इकडे. सगळे आळूची पानं आहेत. आणि इकडे असे चिकूच्या बागा आहेत मोठ्याच्या मोठा. म्हणजे मम्मीच्या गावी सगळ्यांनी आधीपासून सर्व काही लावून ठेवलेलं आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. इकडे सर्वज्ञ दादा उद्या जायचं आहे मुंबईला. त्याच गाडीतून जायचं ना, इकोमधून समोर ती. आज जायचं होतं पण आज पूजा पण असेल आय थिंक. चिकूची बाग इकडे. आज बघू गणपती बाप्पा आपल्याला काय काय खायला देत आहे ना. आपला संध्याकाळी इकडे गर्दी असेल फुल मंदिरामध्ये. गाडी इकडे लावली छोटी आपली 2 व्हीलर, कारण की सावलीत बरी पडते, नाहीतर उन्हाने पूर्ण गाडी तापते. इकडे घराची कामं चालू आहेत, कारण त्यांचं आजींचं घर नवीन बनतं त्यामुळे. सो चला जाऊया घरात, जेवणाची वेळ झाली. चलो आता आम्ही इकडे कॅरम खेळायला बसलो. इकडे सम्या आहे. सम्या ऐकर, सम्या गावाला राहत असतो. आणि इकडे आमचा सर्वज्ञ. आता आम्ही 3 जण खेळतो, अजून 2-3 जण येतील खेळायला. त्याच्याकडं 23 आहेत. तुझ्याकडे किती आहेत? आणि माझ्याकडे एवढे आहेत. तुझ्याकडे आहेत. सम्या जितणार. आता मी मारून बघतो. नाही झाली. खेलो बघूया आज कोण जिततंय. सर्वज्ञाने इथे झाड लावले चिकूचं, आणि इथे समय आलाय बघायला. त्याला दाखवते ते झाड लावले मी. आम्ही पण असं लहानपणी लावायचो ना, ते इथे लावून ठेवले असं. त्याला पूर्ण बिया काढून लावले. आता आंब्याचं झाड दाखवतोय त्याला, त्याच्या मित्राला. चला, आम्ही लहानपणी पण आम्ही असंच करायचो, मस्त मज्जा मस्ती. तर त्याला बोलले मी पण तुला थोडी हेल्प करतो. आता हात चिखलाने भरलेले म्हणून मी काही व्हिडिओ काढला नाही. म्हटलं चल आता दाखव मला कुठे तुझं आंब्याचं झाड. इकडं भुईमुगाला दुपारी पाणी घातलं होतं. आता पूर्ण इथं ना चिखल झाला आहे, चालता पण येत नाही तिथपर्यंत. तर भुईमुगच लावला आहे. बघू आता केवढा येतो आहे यावेळेला, कारण की पावसाचं काय खरं नाही, वाट पण लागू शकते. हे आंब्याचं झाड इकडे लावले. आणि काय तिसरं झाड कुठं आहे? तिसरं झाड तिकडे आहे खाली तिथं. इकडे मोदक बनवते मम्मी, आणि आजी पण बनवते. आणि तिकडे खोबरं आहे पूर्ण. ते खोबरं आपल्याला याच्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे ना मम्मी? हॅलो. आणि मग त्याचे असे मोदक बनतात छोटे छोटे.
गव्हाचे मोदक आज बनवले जात आहेत घरामध्ये. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत परफेक्ट 7:30 वाजलेत आणि गणपती बाप्पाच्या सगळ्या आम्ही लाईटी वगैरे इकडे ऑन केल्यात. कारण की गणपती बाप्पाचं एकदम मंदिर जसं बनवलं तेव्हा मला माहितीच नव्हतं इकडे लाईटिंग वगैरे वरती लावल्यात. आता सर्वांनी इकडे आलं आहे. तर आता पाय वगैरे पडलेले आहेत. आज सगळे गणपती बाप्पाच्या पाया पण पडायला येतात आणि इकडे बाबा आणि आजी पण बसलेत कारण की आज अंगारकी आहे. आजी बाबा इकडे पहिले जाऊन बसलेले, दादा इकडे बसलाय. मस्त वाटते, रिलॅक्स. गणपती बाप्पाचा प्रसाद पण इकडे आम्हाला भेटलेला आहे सर्वज्ञाला आणि मला. पण गाणी लावलेत पण ऐकायला येत नाही आहे तेवढी. गणपती बाप्पाचीच गाणी लावलेत सर्व. आणि क्लायमेट पण इकडे खूप छान झाले, वरतीचा पूर्ण आभाळ एकदम झालेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपले गणपती बाप्पा एकदम मस्त कपडे घातलेत, एकदम गोंडस दिसतात. सगळ्यांनी त्याला हार आणि कपडे घातलेत, मस्त एकदम क्यूट दिसत आहेत है ना. तर आता मम्मी आली इकडे गणपती बाप्पाला मोदक द्यायला. चालले आता गणपती बाप्पाला आतमध्ये नैवेद्य द्यायला. मम्मीला आज लेटच झाला भरपूर सगळं बनवायला आणि दीदी पण होती बनवायला आणि आजी पण तिघी बनवत होत्या ना, त्यामुळे लेट झाला. बाकी सगळे इकडे जण येऊन बसलेत गावातले लोक पण. आता मम्मी गेली. आम्ही आजसाठी आज थांबलेलो गावी, आता उद्या निघायचं मुंबईला आणि आमची गँग इकडे बसली. इथून जर पुढे गेलो ना तर काय दिसतच नाही आहे कारण की पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार. बाई हा सनसेट असतो गावाला संध्याकाळचा. आता आरती झालेली आहे ना मम्मा, आरती झाली. सगळे आजी बाबा इकडे बसले. घेतला तो पण आरतीचा पण ब्लॉग काढला. आरती झाली, आजी बाबा इकडे बसले. गणपती बाप्पाचं मस्त असं लुक झालंय, किती छान दिसतं आपला गणपती बाप्पा. असं वाटतं की ओरिजिनल मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा स्वतःहून बसला. मित्रांनो काल रात्री आमचं जेवण वगैरे झालं आणि ॲक्च्युली मी तो व्हिडिओ दाखवणार होतो बट बोललो की भरपूर लेट झालेला. मग आम्ही लोक जेवलो. आज दुसरा दिवस आहे कारण की बोललो आता मुंबईला पण निघायचं आज आणि याच गाडीत जायचं. सर्वांनी फुल एन्जॉयमेंट केली ना सर्वांनी गावी, सर्वांनी मस्त एन्जॉयमेंट केली. आता गावाला मुंबईला जायचं तर आमचे असे डोळे एकदम हे झालेत, तर जावं तर लागेल. तर मित्रांनो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय थिंक आपण कधी येऊ रे परत, जुलैमध्ये येऊ भुईमुग काढायला. भुईमुग तेव्हा येऊ. कोण आहे दादा, तर तेव्हा येऊ. तर मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.